हॅलो तारा, माझा नवरा तर झोपलाय. औषध खूप जास्त पॉवरफुल आहे. पण जे प्यायला पाहिजे ते सोडून बाकीचे सगळेच पितायत. रिलॅक्स, तिला पण आपण ते औषध लवकर पाजू. आता नील झोपलाय, तू सोहमला पण ते औषध पाज आणि झोपून टाक. पण कसं? म्हणजे तुमच्या मदतीला मी होते, माझ्या मदतीला कोणीच नाही इथे. हॅलो, तू नव्हतीस माझ्या मदतीला. सगळं मी एकटीने केलंय, तू फक्त आरडाओरडा करत होतीस. आणि जर तुला तुझा बदला घ्यायचा असेल ना, तर आधी सोहमला ते औषध पाज आणि झोपून टाक, तरच मी काहीतरी करू शकेन. कळलं? सोहमला कटवायचा कशाला? येऊच देत त्याला. माझ्याकडे दुसरा उपाय आहे. तारा मॅडम, काय झालं? कोणाचा फोन होता? काही टेन्शन आहे का? अगं सावली, माझ्या मम्माचा फोन होता. ऍक्च्युली मी रोज मम्माला ना फोन करून सांगत असते घरात काय घडतं. जाऊदेत, मग खूप रात्र झाली की नाही, थोडं पाणी पिऊन घे. नाही, मला तहान नाही लागली. अगं आता कसं? अजून अख्खी रात्र जागायचे तुला. 2 घोट पी म्हणजे बरं वाटेल. तारा, इकडे काय करतेस? अगं तुला किती शोधलं मी आतमध्ये. सावलीला कंपनी देते. चिमटा काढ. मारू का? नाही, मला विश्वास बसत नाहीये ना की तू सावली वहिनीच्या मदतीसाठी इकडे थांबलीस. खरं तर मला शॉकच बसलाय. आपण आता अजून काही शॉक देऊ नकोस. आज जाऊन झोप, कारण आता मी इकडे थांबणार आहे. नको, आपण दोघेही एकत्रच जाऊ. हे सगळं झालं की. तारा, मी 3 वाजेपर्यंत थांबणार आहे. नाही नाही नाही, एक मिनिट. भाऊजी, तारा मॅडम, तुम्ही दोघंही जा झोपायला. अगं हा कसला जागतोय 3 वाजेपर्यंत? लागली पैस, मी इकडेच थांबणार 3 वाजेपर्यंत आणि जागा राहणार. लागली पैस. ओके, पण त्यासाठी मला गप्पा माराव्या लागतील. सावली वहिनी चालेल ना? ठीक आहे, सुरू करूया. तारा बस. सावली वहिनी,